माहिती आहे की तुम्ही सर्वजण पेशींचा आकार, आकार, प्रकार आणि वर्तन या संकल्पनांशी स्पष्ट आहात. चला ऑर्गनेल्सच्या काही रचना आणि कार्यांबद्दल तपशीलवार जाणून घेऊया. चला त्या विशेष ऑर्गनेल्सवर लक्ष केंद्रित करूया जे विशेष आहेत. ते दुहेरी, स्तरीय आणि स्वतः डुप्लिकेट केले डुप्लिकेट केली जाऊ शकतात. सूक्ष्म इयत्ता 9वीच्या या भाग 3 जीवशास्त्रावरील उर्वरित पेशी ऑर्गनेल्सबद्दल बरीच माहिती घेऊन परतली आहे. चला सेल ऑर्गनेल्सची रचना आणि कार्य याबद्दल तपशीलवार जाणून घेऊया, ज्यांना अर्ध स्वायत्त आणि स्वतः डुप्लिकेट म्हणतात. चांगले लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांनो, आता या वर्गानंतर तुम्ही सर्व ऑर्गनेल्स ओळखू शकाल आणि पेशींमध्ये उपस्थित असलेल्या न्यूक्लियस, क्लोरोप्लास्ट आणि माइटोकॉन्ड्रिया सारख्या काही महत्त्वाच्या ऑर्गनेल्सची भूमिका तुम्ही सहजपणे स्पष्ट करू शकाल. त्यापूर्वी आता काही कीवर्ड्स शिकूया. कीवर्ड्स: अर्धस्वायत्त, स्वयंचलित डुप्लिकेशन, ॲमिलोप्लास्ट, न्यूक्लियस, ॲल्युरोप्लास्ट, न्यूक्लियोलस, माइटोकॉन्ड्रिया, क्रोमोझोम, क्लोरोप्लास्ट. विद्यार्थ्यांनो, चला पेशीमध्ये असलेल्या प्रत्येक अवयवाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. ऑर्गनेल, क्लोरोप्लास्ट. शास्त्रज्ञ जर्मन वनस्पतीशास्त्र ह्युगो फॉन मोहल 1837. रचना: क्लोरोप्लास्ट वेगवेगळ्या आकाराचे असतात, जसे की डिस्क, अंडाकृती इत्यादी. त्यांचा व्यास सुमारे 5 ते 10 मायक्रॉन असतो. वनस्पती पेशीमध्ये सुमारे 20 ते 40 क्लोरोप्लास्ट आढळतात. बाह्य आणि आतील दोन्ही पडदे संरक्षणात मदत करतात. दोन पडद्यांमधील पेरिप्लॉस्टिडियल जागा यांत्रिक धक्क्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते. सर्व प्रकाश अभिक्रिया ग्रानांमध्ये होतात, ज्यामध्ये प्रकाश संश्लेषक एन्झाईम, DNA, रोबोझोम, क्लोरोफिल, कॅरोटेनॉइड्स इत्यादी असतात. सर्व गडद अभिक्रिया स्ट्रोमामध्ये होतात. कार्य: कार्बोहायड्रेट्सच्या निर्मितीशी संबंधित. दुसरं, क्लोरोप्लास्ट त्यांच्या स्वतःच्या आनुवंशिक सामग्रीवर प्रक्रिया करतात आणि स्वतःची नक्कल करतात, म्हणजे ते आणखी एक क्लोरोप्लास्टची तीच प्रत तयार करू शकतात. म्हणून त्यांना अर्धस्वायुक्त ऑर्गनेल्स असं म्हणतात. प्लास्टिडिसकडे येते असताना क्लोरोप्लास्ट हे प्लास्टिडस पैकी एक आहे.
1698 मध्ये लिओनोव्ह यांनी प्लास्टिड्सची नोंद केली. परंतु 1883 मध्ये शिंपर यांनी प्लास्टिड असे नाव दिले. रंगद्रव्याच्या आधारावर प्लास्टिड्सचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. ल्युकोप्लास्ट ते सेंद्रिय अन्नपदार्थांच्या साठवणीसाठी वापरल्या जाणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कात नसलेल्या खोल ऊतींमध्ये आढळतात. अमायलोप्लास्ट स्टार्च साठवतात. ॲल्युरोप्लास्ट प्रथिने साठवतात. ॲल्युरोप्लास्ट चरबी साठवतात. क्रोमोप्लास्ट नारंगी, पिवळे आणि लाल रंगद्रव्य असलेली प्लास्टिड्स. पाकळ्या, पेरिकॉर्प, पाने, सीडकोट, कंद, मुळे इत्यादींच्या पेशींमध्ये आढळतात. ते फुलांचे परागीकरण आणि फळे आणि बियांचे विखुरणे करण्यास मदत करतात. तिसरं, क्लोरोप्लास्ट हिरव्या रंगाचे प्लास्टिड जे प्रकाश संश्लेषणात मदत करतात. प्रकाश संश्लेषण प्रतिमा. ऑर्गेनेल मायटोकॉन्ड्रियाचा शास्त्रज्ञ कोलिकर यांनी प्रथम पाहिले. 1894 मध्ये ऑल्टमॅनने त्याला बायोप्लास्ट असे नाव दिले. बेंडाने त्याला मायटोकॉन्ड्रिया असे नाव दिले. रचना. मायटोकॉन्ड्रिया हे लहान गोलाकार किंवा दंडगोलाकार ऑर्गेनेल्स असतात. साधारणपणे मायटोकॉन्ड्रिया 2 ते 8 मायक्रॉन लांब आणि सुमारे 0.5 मायक्रॉन रुंद असतो. ते केंद्रकापेक्षा सुमारे 150 पट लहान असते. प्रत्येक पेशीमध्ये सुमारे 100 ते 150 मायटोकॉन्ड्रिया असतात. कार्य. मायटोकॉन्ड्रिया अन्नपदार्थाच्या श्वसन ऑक्सिडेशनशी संबंधित आहे. ते स्थितीज ऊर्जेची गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर करते आणि मायटोकॉन्ड्रियल मायट्रॉक्स एटीपीच्या स्वरूपात साठवते. या एटीपी ऊर्जाचा वापर आपण आपल्या विविध नियमित कार्यकलापासाठी करतो. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला पेशींचा पॉवर हाऊस, पेशीभट्टी, जैवभट्टी असेही म्हणतात. मायटोकॉन्ड्रिया स्वतःचे आनुवंशिक पदार्थ तयार करतात आणि स्वतःची नक्कल करतात, म्हणजेच ती स्वतःची अचूक प्रत तयार करू शकतात. म्हणून त्यांचा अर्धस्वायत्त ऑर्गेनेल म्हणतात. ऑर्गेनेल्स न्यूक्लियस शास्त्रज्ञ रॉबर्ट ब्राउन शोधलेले न्यूक्लियस वॉल्टर फ्लेमिंग यांनी शोधलेला क्रोमॅटिन फेलिस फोटोना यांनी शोधलेला न्यूक्लियस. रचना. पहिला, केंद्रकांचा 4 भाग असतात. केंद्रकीय आवरण
2 थर असलेले संरक्षण करण्यास मदत करते. 2 पडद्यामधील पेरिन्यूक्लियर जागा केंद्रकांच्या यांत्रिक धक्क्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते. केंद्रकीय छिद्रे केंद्रकीय प्लाझ्मापासून प्रोटोप्लाझ्मामध्ये सामग्री प्रसारित करण्यास मदत करते. क्रोमॅटिन नावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गुणसूत्र ते धाग्यांच्या वस्तुमानासारखे दिसतात आणि नंतर विभाजनाच्या वेळी ते रॉडसारखे संरचना बनतात. पालकांकडून पुढील पिढीपर्यंत वैशिष्ट्ये वाहून नेण्यास मदत करतात. डीएनएच्या रेणूच्या स्वरूपात जायला, ज्याला आनुवंशिकता असं म्हणतात. क्रोमोझोम डीएनए आणि प्रथिनापासून बनलेले असतात. डीएनए रेणूंमध्ये पेशी बांधण्यासाठी आणि संघटित करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती असते. डीएनएच्या कार्यात्मक विभागांना जीन्स म्हणतात. न्यूक्लियस गडद रंगाच्या शरीरावर खोलवर स्थित असतो आणि राइबोसोमच्या निर्मितीस मदत करतो. न्यूक्लियोप्लाझम हा एक अर्धघन एकसंध पदार्थ आहे ज्यामध्ये हायड्रोलोजिंग एन्झाईम, डीएनए, आरएनए पॉलिमरेज, राइबोन्यूक्लियोप्रोटीन आणि क्रोमॅटिन पदार्थ असे असतात. कार्य: ते पेशींचे अवयवांचे कार्य नियंत्रित करते, म्हणून त्याला पेशींचे गतिमान केंद्र म्हणतात. पेशीय पुनरुत्पादनात केंद्रक मध्यवर्ती भूमिका बजावते, ज्या प्रक्रियेद्वारे एक पेशी विभाजित होते आणि 2 नवीन पेशी तयार करते. पेशी विभाजन जीवांमध्ये वाढवण्यासाठी, जुन्या मृत आणि जखमी पेशींची जागा घेण्यासाठी आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेले गॅमेट्स तयार करण्यासाठी नवीन पेशी तयार होतात. ज्या प्रक्रियेद्वारे नवीन पेशी तयार होतात त्याला पेशी विभाजन असं म्हणतात. पेशी विभाजन 2 मुख्य प्रकार आहेत. मायटोसिस: पेशी विभाजनाची प्रक्रिया ज्याद्वारे बहुतेक पेशी वाढीसाठी विभाजित होते त्याला मायटोसिस म्हणतात. मेयोसिस: ज्या प्रक्रियेद्वारे पुनरुत्पादक अवयवांच्या किंवा प्राण्यांच्या ही वनस्पतींच्या ऊतीची विशिष्ट पेशी विभाजित होऊन गॅमेट्स तयार होतात, ज्यामुळे गर्भधारणानंतर संतती निर्माण होते, त्याला मेयोसिस म्हणतात. मायटोसिस या प्रक्रियेत मातृपेशी नावाची प्रत्येक पेशी 2 समान कन्या पेशी तयार करण्यासाठी विभाजित होते. मेयोसिसद्वारे ते 4 नवीन पेशी तयार करते आणि मायटोसिसमध्ये नवीन पेशींमध्ये मातृपेशींपेक्षा गुणसूत्रांची संख्या केवळ अर्धी असते, तर कन्या पेशींमध्ये मातृपेशीइतकीच गुणसूत्रांची संख्या असते. हे जीवांमध्ये ऊतींच्या वाढीस आणि दुरुस्तीस मदत करते. तर मेयोसिसमध्ये येथे पेशींमध्ये मातृपेशींपेक्षा केवळ अर्धी गुणसूत्रांची संख्या असते. मायटोसिसमध्ये ते जीवांमध्ये ऊतींच्या वाढीस आणि दुरुस्तीस मदत करते. जीवांमध्ये तर मेयोसिसमध्ये ते संतती निर्माण करण्यास मदत करते. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: अर्धस्वायुक्त
ऑर्गनेल्स म्हणजे असे ऑर्गनेल्स ज्यात स्वतःचे DNA असते आणि ते केंद्रकापासून स्वतंत्रपणे पुनरुत्पादन करतात. त्यांच्याकडे स्वतःचे आनुवंशिक साहित्य DNA असते आणि ते त्यांच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांचे संश्लेषण करण्यास सक्षम असतात. क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया आणि केंद्रक. मायटोसिस म्हणजे गुणसूत्रांचे दुप्पट होणे, तर अर्धमेला दुप्पट होणे आणि ते अर्ध होणे. तिसरं, प्लास्टिड्स त्यांच्या कार्यावर आधारित क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट असे 3 प्रकार आहेत. न्यूक्लियस पिढ्या पिढ्यांना वर्णांचे पुनरुत्पादन आणि हस्तांतरणात मुख्य भूमिका बजावते. स्वतःची तपासणी.